नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या आशीर्वादामुळं जवळजवळ 8,000 सबस्क्राईब माझे आज पूर्ण होत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPC कलम 82(1) ची कायदेशीर तरतूद काय आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी पती आणि पत्नी ही दोघंही हयात असतात आणि काही कारणास्तव पती जर दुसरं लग्न करत असेल किंवा पत्नी दुसरं लग्न करत असेल आणि त्यांचा जोडीदार जर हयात असेल, तर अशा दुसरं लग्न करणाऱ्या जोडीदाराला, समजा पतीनं लग्न केलं असेल तर पतीला पत्नीनं दुसरं लग्न केलं असेल, पहिला पती हयात असताना किंवा पत्नी हयात असताना जर पतीनं लग्न केलं असेल आणि पत्नी हयात असताना जर पतीनं लग्न केलं असेल, तर अशा व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर द्रव्यदंड सुद्धा होऊ शकतो किंवा 7 वर्षाची कारावास आणि द्रव्यदंड अशा दोन्ही शिक्षा एकदम होऊ शकतात. मित्रांनो, सदरचा गुन्हा हा अदखलपात्र असा गुन्हा आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये जामीनपात्र सुद्धा हा गुन्हा आहे. यामध्ये जामीन सुद्धा दिला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या काही तरतुदी कायदेशीर इंडियन पेनल कोडसाठी 82(1) मध्ये ह्या कायदेशीर तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती किंवा पत्नी हयात असताना दुसरं लग्न करणे हा कायद्यानं फार मोठा गुन्हा मानण्यात येत आहे आणि संस्कृतीमध्ये सुद्धा सदरची गोष्ट न बसणारी आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.